राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलिसांचा दिमाखदार पायदळ संचलन, शिस्त, सज्जता आणि कर्तव्यनिष्ठेचा प्रभावी आविष्कार। आगामी 223 राहुरी विधानसभा पोटनिवडणूक शांततापूर्ण, निर्भय आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने पाथर्डी पोलिसांनी मिरी, तिसगाव व करंजी या गावांमध्ये भव्य, शिस्तबद्ध आणि दिमाखदार पायदळ संचलन काढत कायदा व सुव्यवस्थेबाबतची आपली अढळ बांधिलकी अधोरेखित केली। दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9:15 ते 11 या कालावधीत पार पडलेले हे संचलन पोलिसांच्या सज्जतेचे आणि जबाबदारीच्या भानाचे जिवंत प्रतीक ठरले। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला। विशेषतः पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या कुशल नेतृत्वामुळे संपूर्ण संचलनात शिस्त, वेग आणि प्रभावी नियोजन यांचा सुंदर मिलाफ दिसून आला। त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता ठळकपणे अधोरेखित झाली। या संचलनात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सहाय्यक उपनिरीक्षक BC भिल यांच्यासह 25 जवान, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपनिरीक्षक प्रवीण कुमार यांच्यासह 15 जवान, पाथर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी, 20 पोलीस अंमलदार तसेच 15 होमगार्ड यांचा उत्साहपूर्ण सहभाग लाभला। गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या संचलनातून पोलिसांची सज्जता, शिस्तप्रियता आणि जनतेप्रती असलेली निष्ठा प्रकर्षाने जाणवली। नागरिकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत पोलिसांप्रती विश्वास आणि आदर व्यक्त केला। या प्रभावी उपक्रमामुळे परिसरात सुरक्षितता, स्थैर्य आणि विश्वासाचे वातावरण अधिक बळकट झाले असून कोणत्याही अनुचित प्रकारास कठोर प्रतिबंध घालण्यास पोलीस यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज असल्याचा ठाम संदेश देण्यात आला। प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी। आज पाथर्डी पोलीस स्टेशनतर्फे राहुरी विधानसभा पोटनिवडणूक करिता मिरी, तिसगाव, करंजी या भागामध्ये जास्त मतदान असल्याने व जास्त बूथ संख्या असल्याने व संवेदनशील गावे असल्याने त्या ठिकाणी CIFFचे अधिकारी व जवान तसेच CRPFचे अधिकारी व जवान आणि पाथर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच होमगार्ड असे एकूण 70 अधिकारी व कर्मचारी यांचे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते। सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत मिरी गावामध्ये SD स्टँड ते हनुमान मंदिरापर्यंत, तसेच तिसगावला 9:30 ते 10:30 पर्यंत, तिसगाव SD स्टँड ते मिरी चौकापर्यंत, तसेच करंजी येथे 10:30 ते 11 वाजेपर्यंत SD स्टँड ते महादेव मंदिरापर्यंत पथसंचलन करण्यात आले आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे हा मेसेज दिला। आणि यासाठी सर्व मान्य पोलीस अधीक्षक सो अहमदनगर, मान्य अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर तसेच पोलीस उप अधीक्षक सो नीरज राजगुरू साहेब शेवगाव विभाग यांचे मार्गदर्शन लाभले। धन्यवाद। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।